नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। दिव्यांग बांधवांना त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता पुन्हा जमा या संदर्भातली ही माहिती आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा, जेणेकरून या योजनेच्या आणि सरकारी योजनेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती। नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला माहीतच असेल, पहा, नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी पोर्टलवरती अगोदर 18 तारीख देण्यात आलेली होती, त्यानंतर पुन्हा 19 तारीख देण्यात आली, पुन्हा 20 तारीख देण्यात आली। एकूण पहिल्यांदाच 3 तारखा देण्यात आल्या। 3 तारखा देऊनही लाभार्थ्यांना आणखीनही पैसे जमा झालेले नाहीत। होय, बरोबर आहे, तुमच्यापैकी 50% जास्त लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता आणखीनही जमा झालेला नाही। आता हा संपूर्ण जो गोंधळ आहे तो कशामुळे निर्माण झालेला आहे, तर त्याला एक महत्त्वपूर्ण आपण कारण म्हणू शकतो, तो म्हणजे पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे अनुदान वाढलेलं आहे, दिव्यांग बांधवांचं जे अनुदान वाढलेलं आहे, या अगोदर सर्वांना सरसकट अनुदान वाटप करण्यात येत होतं। म्हणजे जेव्हा जेव्हा अनुदान वाढलं तेव्हा सर्वांचं अनुदान वाढलं होतं। दिव्यांग बांधवांचं वाढलं, विधवा महिलांचं वाढलं, वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांचं वाढलं, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचं वाढलं होतं। परंतु 2025 मध्येच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि फक्त दिव्यांगांचंच अनुदान जे आहे ते वाढवण्यात आलं। दिव्यांगांचं अनुदान वाढवलेलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर या दिव्यांग बांधवांसोबत सर्वांचं इतर लाभार्थ्यांचं देखील अनुदान वाढवायला पाहिजे होतं, परंतु तसं झालेलं नाही। पहा, दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढलेलं आहे, त्यामुळे त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2500 आणि इतर लाभार्थ्यांना 1500 एवढी रक्कम जमा होत आहे। त्याचमुळे हा संपूर्ण जो गोंधळ आहे तो इथं निर्माण झालेला पाहण्यास मिळत आहे। सर्वांना 2500 रुपये अनुदान मिळालं पाहिजे, सर्वांना सरसकट अनुदान मिळालं पाहिजे। आता गोंधळ कसा काय निर्माण झाला, तर पहा, दिव्यांग बांधवांना 2500 वितरित करावे लागणार आणि इतर लाभार्थ्यांना 1500 वितरित करावे लागणार। त्यासाठी वेगवेगळे त्यांना प्रोसेस करावी लागणार आहे। या अगोदर सर्वांना सरसकट अनुदान वाटप करण्यात येत होतं समान, त्याच्यामुळे ज्यावेळेस पोर्टलवरती तारीख येत होती त्यापासून 2 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये हे अनुदान जमा करण्यात येत होतं। परंतु 20 तारखेपासून पैसे वाटप सुरुवात झालेली आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याला आणि 25 तारीख उलटलेली आहे, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, संपूर्ण लाभार्थ्यांच्या, या योजनेतील जे सर्व लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आणखी नोव्हेंबरचा पैसे आलेले नाहीत, हप्ता आलेला नाही। मग यामध्ये फक्त दिव्यांग बांधवच आहेत का, ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद होणं बाकी होतं त्यांनाच पैसे आले नाहीत का, तर नाही। जे लाभार्थी 1500 घेतात त्यामध्ये विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील किंवा इतर जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे। त्यांना देखील नोव्हेंबरचा जो हप्ता आहे 1500चा हा सुरळीतपणे जमा झालेला नाही। कुणाकुणाला तर मागच्या 2-3 महिन्यापासून हे पैसे आलेले नाहीत, अनियमित हे पैसे येत आहेत। बरेच लाभार्थी वारंवार कमेंट करत आहेत, पहा, खूप जास्त कमेंट येत आहेत की मला 1500 रुपये सुद्धा आले नाहीत, मी दिव्यांग आहे किंवा मी विधवा महिला आहे, मला 1500 रुपये आले नाहीत। इतर लाभार्थी देखील कमेंट करत आहेत, त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी देखील सांगत आहेत की आम्हाला 2500 रुपये येणं अपेक्षित होतं, परंतु 2500 रुपये देखील आलेले नाहीत। तर पहा, अशा प्रकारच्या भरपूर समस्या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात निर्माण झालेल्या आहेत। इतर योजनेच्या लाभार्थ्यांकडे तुम्ही पाहत असाल तर एकदा प्रोसेस सुरू झाली की सरसकट सर्वांना 2 ते 3 दिवसामध्ये पैसे मिळून जातात। निश्चित तारीख असते, त्यांना या वेळेपासून या कालावधीमध्ये पैसे जमा होतील। तसंच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एकतर मेसेज खूप उशिरा पडतो, मेसेज उशिरा पडल्यापासून पुन्हा प्रोसेस जी आहे ती लेट सुरू होते आणि आता अनेक त्यांच्या पुढे तांत्रिक अडचणी किंवा तांत्रिक कारणं निर्माण होत आहे, जेणेकरून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत। या सर्वांमध्ये हडबड होत आहे किंवा फजिती होत आहे, ओढाताण होत आहे, ती म्हणजे दिव्यांग बांधवांची
दिव्यांग बांधवांसोबतच इतर लाभार्थ्यांचे सुद्धा, फक्त दिव्यांगांचेच नाही तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे हप्ता नियमित न मिळाल्यामुळे पहा खूप ओढाताण होत आहे. एकतर जो 1,500चा हप्ता आहे, 2,500चा जो हप्ता आहे खूप तुटपुंजा आहे. हा हप्ता वाढवायला पाहिजे, आणखीन हप्ता वाढला पाहिजे. 6,000 रुपये हप्ता देण्यात यावा यासाठी देखील बच्चू कडू यांच्या माध्यमातून मागे आंदोलन करण्यात आलेलं होतं, परंतु त्या आंदोलनाचं नेमकं काय झालं, नेमकी काय पुढे प्रोसेस झाली हे फक्त आंदोलनकर्त्यांनाच माहिती. त्यांनी सरकारपुढे काय मागण्या मांडल्या त्या जाहीर झाल्या की नाही, म्हणजे त्या कधीपर्यंत मान्य होतात, आंदोलनाचं नेमकं काय झालं हा प्रश्न जो आहे तो गुलदस्त्यातच राहिलेला आहे. जाऊ द्या, त्यावर आपल्याला बोलायचं नाही. आपल्याला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता. जे काही पैसे येतात कमी काही येणार पण ते वेळेवर यायला पाहिजेत. आता नोव्हेंबरचा हप्ता आणखीनही जमा झालेला नाही. या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात प्रश्न विचारत आहेत लाभार्थी आम्हाला, हप्ता पुन्हा जमा होईल का? तर दिव्यांग बांधवांना पहा, मागच्या महिन्यामध्ये ज्यांचे 1,000 रुपये बाकी होते त्यांच्या 1,000 रुपयाचा तर काही विशेष नाही, कधी जमा होणार या संदर्भात देखील माहिती मिळालेली नाही. आणि या महिन्यातसुद्धा जे दिव्यांग आहे ज्यांची नोंद लागलेली आहे तरी पण त्यांना जर 2,500 रुपये आले नसतील तर त्यांचे पैसे नेमके कुठे गेले, त्यांचे पैसे नेमकं कधी जमा होणार या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण जाहीर करायला पाहिजे. पोर्टलवर एक ऑफिशियल नवीन तारीख दिली पाहिजे. मागचं जे पैसे आहेत ते या तारखेला जमा होतील. त्याचबरोबर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी फिक्स डेट दिली पाहिजे, जेणेकरून त्याच एका तारखेला पैसे जमा झाले पाहिजेत. तर नोव्हेंबरचा हप्ता रखडलेला आहे, खूप म्हणजे खूप जास्त रखडलेला आहे. डिसेंबर महिना येत आहे, अगदी 4 ते 5 दिवसावर डिसेंबर येऊन ठेपलेला आहे, तरी पण नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. उद्यापर्यंत वाट पाहिजे आहे दिव्यांग बांधवांना, इतर लाभार्थ्यांना. नोव्हेंबरचा हप्ता जर जमा झाला नसेल आणि तरी जमा झालेला नाही हप्ता, तर त्यात तुम्हालाच काहीतरी करावं लागणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जावा तुम्ही. त्या ठिकाणी तुमचा जो मागणी आहे, तुमचं जे म्हणणं आहे त्या लेखी स्वरूपात तुम्हाला मांडावं लागणार आहे. तेव्हाच तो सरकारपर्यंत तुमची मागणी पोहोचणार आहे, तुमचं म्हणणं पोहोचणार आहे. आणि तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट तुम्ही करायला पाहिजे, ती म्हणजे काय तर एक फिक्स तारीख सरकारकडून मागून घ्यायला पाहिजे. खरंच मागून घ्यायला पाहिजे, कारण खूप जास्त गोंधळ होत आहे. प्रत्येक महिन्याला तारखांवर तारखा या महिन्यात तर पाहण्यास मिळत आहेत आणि प्रत्येक महिन्याला वेळेवर पैसे तर जमा होतच नाहीत. आणि जे काही पैसे जमा होतात त्यामध्ये अर्धे पैसे जमा होऊ लागलेले आहेत. कुणाला 500 रुपये, कुणाला 300 रुपये, तर कुणाला 1,500 रुपये. अशा प्रकारच्या ज्या प्रोसेस आहेत त्या खरंच खूप जास्त इथं लाभार्थ्यांना त्रासदायक ठरत आहेत. नोव्हेंबरचा हप्ता सरसकट सर्वांना लवकरात लवकर खात्यामध्ये जमा केला पाहिजे. त्यासाठी एक ऑफिशियल पुन्हा एकदा तारीख दिली तरी चालेल, परंतु हप्ता वेळेवर जमा व्हायला पाहिजे. मागच्या महिन्यात ज्यांचे पैसे राहिले होते, या महिन्यात ज्यांचे पैसे राहिलेले आहेत, ज्यांना म्हणजे जे दिव्यांग असतील त्यांना फक्त 1,500 आलेले आहेत, तर त्यांना मागच्या महिन्यातले 1,000 रुपये आणि या महिन्यातले 1,000 रुपये 2,000 रुपये कधी जमा होणार या संदर्भात देखील स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे सरकारच्या माध्यमातून.